कार्यक्रम पहाटे 5 वाजेपर्यंत चालला आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या दिरांच्या मुलांनी सर्वांनी डान्स केला आणि डान्स पाहून एवढे सगळेजण हसले. तुम्हाला जास्त कोणाचा डान्स आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर पार्ट 1 पहा. तोही व्हिडिओ खूप छान आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आमचं लग्न झालं त्यावेळेस काही माझं यूट्यूब चॅनल नव्हतं, त्यामुळे त्या आठवणी काही मला साठवून ठेवता आलेत. म्हणून हा व्हिडिओ मी जास्त एडिट केला नाही, तशाच्या तशा आठवणी राहाव्या म्हणून. काय करायचं दादाने, काय करायचं, मला माझा लेप द्यायचा. मी आपले जंपर पीस आलेली बायांच्या डोक्याला बांधायची. मग त्या बाया घरी गेल्या की सकाळ काय उठायचं, आरशा पुढे यायचं, आंघोळ करायची, आरशा पुढे यायचं, पकण्याचा केस देखील साफ चमन गोटा फुटून काय रोज घेऊन यायचं. दादा उधारेल तिथं थांबवा गणपती बाप्पा त्याच्यामुळे दादा असायचं. देवाचं देवनाम हरी कथा. पंढरपूरला सरगम टाकीला लगेच मी बघायला पिक्चर बघायला म्हटलो. जर चांगली नाचली तर बघायला असं काय ती डान्स काम नाही रे, ती लकवा झाल्यावर बसलं कधी करतय बघा बाबा. तुम्ही म्हणताय बारक्या बाळाची आई पाण्याला चालली आणि ती हांडा नाही घेता तिकडे जाऊन बघा पैसे मागायला लागली बिचारी. पाणी न भरता पैसे मागते. त्यांना तिकिटाला पैसे नसतील व पाण्याला पैसे लागतात वय. पण आता कॉइन बॉक्स आले तर ते पाणी टाक जारचं पाणी नाही गेली. हा जारचं पाणी कॉइन मध्ये तसलं एटीएम कार्ड काढलं नाही का तुम्ही? एटीएम कार्ड काढायला त्यांचं रेशन कार्ड नाही हो. चला सुखत ठेव घ्यायला तू दिसती एक नंबर, तुझ्या हाती एक नंबर, तू दिसती एक नंबर, तुझ्या हाती एक नंबर. थोडं नाचून दाखव तुला
तर काढा की राव. पण तुझ्या हातला कंबल थोडं नाचून दाखव ग तुला. आता इथं असं झालं होतं की भैयाला डान्स यांच्यासोबत करायला लावण्यासाठी कोणीतरी पैसे दिले होते. आता कोणी दिले होते मला काही माहीत नाही, पण त्याला काय डान्स करायचा नव्हता. तो जोपर्यंत डान्स करायला जात नाही तोपर्यंत त्याही तिथंच उभा राहिल्या आणि नंतर तोही म्हणत होता की मी पैसे देतो, मला काही डान्स करायचा नाही. पण त्याने पैसे दिले का अजून कोणीतरी पैसे दिले, पण त्याला डान्स करावाच लागला.